खऱ्या अर्थाने ही योजना जी आहे, ही योजना काय म्हणाले 1,500 रुपयात काय होणार, 1500 रुपयात काय होणार? अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना 1,500 रुपयाचं काय मोल समजणार? हे 1,500चं मोल माझ्या सर्वसामान्य भगिनींना बहिणींना कळतंय. आपल्याला मी एवढंच सांगतो की ही योजना, या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हात वर केले होते. काही लोकांच्या, काही महिलांच्या, माझ्या बहिणींचे हात खाली होते. तुम्हाला मी सांगतो, आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असते. हा शब्द मुख्यमंत्र्याचा आहे, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे, हा शब्द महायुती सरकारचा आहे. आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील. काही लोकांचं काही अडचणी असतील, काही आधार सीडिंग राहिलं असेल, त्यांना देखील पैसे मिळतील. टाकला तर विरोधी पक्ष म्हणेल बघा 3,000 रुपये द्यायचं म्हणाला, 1 रुपया टाकला. मग आम्ही अजितदादा आणि देवेंद्रजींनी ठरवलं, बोले बाबा 3,000 सगळीच्या सगळी रक्कम घ्या आणि ट्रायल रन करा. आणि 14 तारखेपासून जिथं जिथं कार्यक्रमाला जातोय तिथं माझ्या लाडक्या बहिणी मोबाईलमध्ये दाखवतात मॅसेज, आमच्या खात्यात पैसे आले. आम्ही खरं म्हणजे आज खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने नारी शक्ती आमच्या लाडक्या बहिणी उपस्थित झालेल्या आहेत. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने आपल्याला मी वंदन देखील करतो, कारण आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात. आणि ज्या भावना आपल्या चेहऱ्यावर मी येताना पाहिलं, मग अशी अनेक माझ्या बहिणींच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रूही पाहिले. एक सरकारच्या प्रती किंबहुना आपल्या भावांच्या प्रती एक आदर पाहिला. आणि खऱ्या अर्थाने दुसरं आम्हाला काय पाहिजे? दुसरं काही नको. तुमच्या जीवनामध्ये चांगले सुखाचे समाधानाचे दिवस यावेत एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून जेव्हा या योजनेबद्दल माझी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सुरुवातीला चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर तात्काळ त्याची सगळी अंमलबजावणी कशी करायची, मग त्यामध्ये पूर्णपणे आर्थिक वर्षाचं नियोजन कसं करायचं. शेवटी तुम्ही जशी प्रपंच चालवताना कसरत करता तसं सरकार चालवताना देखील आम्हाला कसरत करावी लागते. कारण आता पुण्यातले आपण बघताय रस्त्यांची कामं, मेट्रोची कामं, तशी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधाची कामं सुरू आहेत. जो खर्च आहे तो आपल्याला करावाच लागतो, भागवावाच लागतो. आणि मग हे करत असताना आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना पण काहीतरी द्यायचं आहे. आणि म्हणूनच या लाडक्या बहिणींसाठी आम्ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाने त्याला एक साथ दिली. आणि मग विरोधी पक्ष जेव्हा जाहीर झाल्यानंतर आणि ही जाहीर घोषणा झाल्यानंतर विरोधक म्हणाले लाडक्या बहिणी आल्या, लाडक्या भावांचं काय? तर कधीतरी त्या लाडक्या भावांच्याबद्दल त्यांच्या मनात प्रेम होतं का? कधीच नव्हतं. नाही तर सोडूनच गेले नसते. सहकारी पण गेले, लाडके भाऊ पण गेले, सगळे गेले. पण आम्ही ठरवलं लाडक्या भावाला पण आम्ही आणलं, त्याला देखील योजना दिली, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, आणि शेतकऱ्यांना शेती पंप वीज बिल माफ केलं. हा देखील आम्ही निर्णय घेतला. त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, आज आपल्याला माहित आहे काटकसर करून आपला प्रपंच आपण चालवतो. आणि मग गॅस सिलेंडरचा महत्त्वाचा विषय असतो. आम्ही ठरवलं एवढा करतोय तर आणखी थोडं करूया, वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याचाही निर्णय आम्ही केला. तोही देखील आपल्या महिलांसाठी उपयोगी पडेल. कारण शेवटी आपण बघा सगळे सणासुदीला एकत्र येतो, परिवार एकत्र येतो, गणपतीला, दिवाळीला, दसऱ्याला, आणि परंपरा आपली आहे. आणि मी आज एक भावना व्यक्त करीन की आपण सगळे भावंड आहोत आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र आलेलो आहेत. प्रत्येकाला भाऊ बहीण असतात. मलाही माझी एक सखी बहीण आहे, परंतु या लाडक्या बहिणीच्या रूपाने मला लाखो तुमच्यासारख्या बहिणी मिळाल्या, लाखो व्हायचा मला आनंद आहे. आणि म्हणून तुम्हा बहिणींची जी काही माया, आशीर्वाद जे आहेत हे प्रेरणा देणारे आहेत आणि खऱ्या अर्थाने ऊर्जा देणारे आहेत. आपल्याला माहीत आहे आम्ही काय सर्वसामान्य कार्यकर्त्यातून संघर्ष करून इथपर्यंत आलेलो आहोत. आणि या शक्तीच्या जोरावरच आजवर मी किंवा आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री काय, बाकी लोक काय, अनेकांना पुरून उरलो आहे. नुसता पुरून उरलो नाही तर सावत्र कपटी भावांवर मात करून इथपर्यंत आलोय. त्यामुळे सावत्र भावांची काळजी तुम्ही करू नका.
फक्त त्यांना लक्षात ठेवा, योग्य वेळी मात्र त्यांना योग्य जागा दाखवा. कारण मगाशी देवेंद्रजी म्हणाले, मगाशी अजितदादा पण म्हणाले, सावत्र भाऊ खोटे नाटे आरोप करतायत आणि ही योजना कशी बारगळेल, ही योजना कशी फसवी आहे, हे कसं चुनावी जुमला आहे. मग कोणी म्हणतं ही काय भीक देता का, ही काय लाच देता का, काय विकत घेता का, काही बोलायला लागले. अरे माझ्या या बहिणींच्या बद्दल असे शब्द काढताना तुम्हाला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटायला पाहिजे होती. आणि म्हणून या योजनेमध्ये खऱ्या अर्थाने ही योजना जी आहे, ही योजना काय म्हणाले 1,500 रुपयात काय होणार, 1500 रुपयात काय होणार. अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना 1,500 रुपयाचं काय मोल समजणार. हे 1,500चं मोल माझ्या सर्वसामान्य भगिनींना बहिणींना कळतंय. अनेक बहिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेक बहिणी म्हणाल्या आम्हाला एक आधार मिळालाय. काही बहिणींना, काही आपल्या विधवा बहिणी होत्या, त्यांनी त्यांचं दुखणं जे आहे मांडताना चेहऱ्यावर त्यांचा आनंद पाहायला मिळाला. हे 1,500 रुपये आम्हाला लाख मोलाचे आहेत म्हणाले. आम्ही छोटा मोठा उद्योग करतो, देवपूजेचं सामान विकतो, कोण म्हणतो बांगड्यांचा व्यवसाय करतो, कोण म्हणाली माझी बहीण साड्या आम्ही विकतो. आम्हाला हे 2-3 महिन्याचे पैसे एकत्र करून आम्ही भांडवल वाढवू शकतो आणि भाग भांडवल वाढवून आमचा व्यवसाय वाढवू शकतो. कोणी म्हणाला आम्ही मुलासाठी काहीतरी खरेदी करू, आमच्या पतिराजासाठी खरेदी करू, सासू सासऱ्यासाठी खरेदी करू. आता माहेरला जाताना देखील जेव्हा आपल्याला काही जाताना पैसे मागण्याची वेळ येते तेव्हा माझ्या बहिणीचा पाय अडखळतो. हे देखील आपण अनुभवलंय. पण आता आपल्याला अडखळावं लागणार नाही, कुणासमोर हात पसरावे लागणार नाही. तुमच्या खात्यात तुमच्या हक्काचे पैसे जमा होणार, तुमच्या अधिकाराचे पैसे जमा होणार. आणि मी एवढंच सांगतो की आम्ही टीका आमच्यावर दररोज करतायत, शिव्या शाप रोज देत आहेत. सरकारच्या विरोधामध्ये जेव्हापासून सरकार स्थापन झालं तेव्हापासून सरकारच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप हे सरकार पडणार, आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार. परंतु माझ्या या बहिणींच्या आणि सरकार अधिक मजबूत होत गेलं. देव पाण्यात बुडवून ठेवणाऱ्यांच्या त्यांचं जे काय व्हायचं ते झालं. पण शेवटी मी एकच सांगतो की बाकी सगळं आम्ही सहन करू, परंतु आमच्यावरची टीका आम्ही सहन करू, पण माझ्या बहिणींच्या हिताच्या आड कोणी आला तर मग गाठ माझ्याशी आहे आणि माझ्या या ते व्यासपीठावर बसलेल्या भावांशी आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून या बहिणींचे भाऊ सगळे समर्थ आहेत हे आताच सांगून ठेवतो. अजितदादांनी तर मगाशी सांगितलं त्यांच्या भाषेमध्ये. आणि म्हणून बाकी कशाचा पण नाद करा, पण या विषयात नाद करायचा नाही, हे मी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला सांगून ठेवतो विरोधकांना. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, सत्ता कुणासाठी आहे? सत्ता निवडणुका तर येतात, सत्ता येते जाते, निवडणुका येतात जातात. सत्तेचा उपयोग कशासाठी? स्वतःची तिजोरी भरण्यासाठी नाही, स्वतःचा स्वार्थ जपण्यासाठी नाही, तर या राज्यातल्या सर्वसामान्य बहीण भाऊ वरिष्ठ ज्येष्ठ सगळ्यांच्या हे देणारं सरकार आहे. हे घेणारं सरकार नाही, हे देणारं आहे. आणि आम्ही देत राहणार. ही लेना बँक नाही, देना बँक आहे, मगाची देवेंद्रजी देखील म्हणाले. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की ही योजना, या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हातवर केले होते. काही लोकांच्या, काही माझ्या बहिणींचे हात खाली होते. तुम्हाला मी सांगतो, आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असते. हा शब्द मुख्यमंत्र्याचा आहे, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे, हा शब्द महायुती सरकारचा आहे. आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील. काही लोकांचं काही अडचणी असतील, काही आधार सीडिंग राहिला असेल, त्यांना देखील पैसे मिळतील. 1,000 रुपयांचा माहेरचा आहेर तुम्हाला मिळणार आहे, हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. आणि म्हणून मी मगाशी देखील म्हणालो की 1,500 रुपये मला 15 ऑगस्टच्या दिवशी पण काही माझ्या बहिणींनी भावना व्यक्त केल्या. काय त्यांचा ज्या काय भावना व्यक्त करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदही होता, डोळ्यात अश्रू देखील पाहिले. आणि म्हणून विरोधकांसाठी 1,500ची रक्कम किरकोळ असेल, कारण त्यांना गरिबीशी काय देणं घेणं नाही, गरिबीचे चटके त्यांनी सोसलेले नाहीत. हम दो हमारो दो एवढंच ज्यांना कळतं त्यांना 1,500ची काय किंमत कळणार नाही.